टू न्यू ब्लॉग. आणि आज मला आहे सुट्टी. नेहमीप्रमाणे आपले कामं वगैरे केले. हे गाईज, आज नाश्ता बनवलाय मस्तपैकी गौरवचा फेवरेट. तर त्याच्याबद्दल कमेंट पण आली होती की ही जी रेसिपी आहे म्हणजे हा जो नाश्ता आहे प्रीती जानसकर म्हणून आहे, त्यांची कमेंट आली होती की आम्हाला तर हा नाश्ता होतो काही आयडिया नाही, पण गौरवने कमेंट केली होती की तुम्ही आमच्याकडे नक्की या, आम्ही जेवणाच्या ऐवजी नाश्ताच करू. सो गाईज खरंच खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी पण असतो. तर मला कसं मैदा बेसन वगैरे अवॉइड करावं लागतं कारण 6 मंथ रवा आणि कणिक. तर जसं शेवया असतात तसंच पद्धतीने ते बनवलं जातं. हातावर लांबून उन्हाळ्यामध्ये उन्हात सुकवून केला जातो आणि सुकवल्याच्या नंतर जेव्हा तो चुरा करतात आणि मग तो आपण असं साकरणी करतो छान भाजून. सो माझं आता 6 मंथ सुरू आहे म्हणून. आणि तसे पण ऑल प्रेग्नन्सी फर्स्ट मंथपासनं मला बेसन आणि मैद्याची एवढी ॲलर्जी आणि सोबत ब्रेडची ती सॉफ्टवाली. आणि माझे चक्कर येणं जास्त झालं घुमते चक्कर. आणि गाईज आज थोडेसे काम आहे आम्हाला, ते करून घेऊ. अवॉइड तर करते आम्ही की गाडीवर थोडंसं कमीच जायचं, पण काय करू शकतो, आमचा जो कार नाही आहे, आम्हाला कामं करावं लागेल तर ते गाडीनेच करावं लागेल. ते पण प्रिकॉशन्स घेऊन आम्ही स्लोली 10-20च्या स्पीडनी चालतो आहे आम्ही रोडवर. आणि आम्हाला असं होणार नाही की सुट्टी असल्यावर निवांत बसू घरी. कामच लागून राहते. एक काम म्हणजे जे मंदिर आहे, हे जे मंदिर आहे याच्या मागचं जे काय म्हणते त्याला डोम म्हणते ना, हे थोडंसं त्याचं निघालेलं आहे. ते आमचं मंदिर आहे वॉरंटीमध्ये, तर इन वॉरंटी आहे. तर ते म्हणे की त्यांना फोन केला होता काल, तर ते म्हणे घेऊन या. सो लेट्स सी, बघू आपण कसं होते तर. आणि ते आज घेऊन जा लागणार आहे आम्हाला. आणि 1-2 कामं आहे. मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला गाडीवर थोडंसं स्टिकरिंग करायचं आहे, तर ते पण नाही झालं मागे. ते पण तुम्हाला दाखवू आणि गंमत दाखवीन तुम्हाला आम्ही काय केलं. आणि एक वस्तू घेतली आहे काल, तुम्हाला सांगतो म्हटलं पण काय ते. आणि याच्यावर खूप सारे कमेंट आले आहे, तर कमेंट आल्या त्याच मुहूर्तावर आम्ही एक वस्तू घेतली आहे. आणि परत हा ब्लॉग थोडा लॉंग होणार आहे. त्याचं रिझन की आज ट्विस्ट आहे ब्लॉगमध्ये. एंडला ट्विस्ट असं आहे की आम्ही जे बाल्कनीमध्ये ग्रिल बसवणार होतो त्याची आज मजा होणार आहे. बघू आता कशी ग्रिल टाकली तर आहे बनवायला. आणि मला खूप जणांनी म्हटलं की बॉक्स ग्रिल बनव, पण ऍक्च्युली काय झालं की तिथे बॉक्स ग्रिल आम्ही तशी ग्रिल का बनवली याचं रिझन देऊ नंतर. तर आमच्या मागे असं कामं होणार नाही, कामं राहणार नाही असं होणार नाही. आणि आज सुट्टी आहे तर कामं पडू नये आमच्या मागे. तर शेक करते. तर कामं लागून आहे. ते थोडंसं गाडीचं काम करायचं आहे. मागे गेलो होतो ते लाईनने अद्रक नाही लसण नाही कांदा. आणि एक वस्तू बोलवली आहे मी, तर ती पण अनबॉक्सिंग करायची आहे. ते ब्लॉगच्या शेवट करू आम्ही. तर चला नाश्ता करून घेतो आता मी. आणि फाफडा बनवला आहे इकडचे. आणि चला आता नाश्ता करून घेऊ, नंतर आंघोळ करून आम्ही निघू जरी. आणि इकडे 1-2 सामान बोलवले आम्ही, ते पण तुम्हाला सांगू नंतर. पहिले नाश्ता करून घेतो, नंतर बोलतो. कारण की आंघोळाची आता 10:30 वाजले. निघायचं पण आम्हाला लवकर. आंघोळ झाली आपली मस्तपैकी. मॅडम आंघोळ करून झाली आहे. थोड्या वेळात आपलं मी आत्ताच वरती गेलो होतो, ते ठोकटाक करून आलो केबल. ते समोर आज ग्रिल लागणार आहे, तर त्याचे केबल जे आहे मधामधात येऊन राहिला होता तो फिट करून आलो आहे. आणि आता थोड्या वेळ निघतो आम्ही बाहेर. सो पोछेवाली आली होती आत्ताच, क्लीन करून गेली पूर्ण. ऊन कमी आहे बाहेर, पण तरी ब्लॉग अपलोड केला आहे गाईज, तर ब्लॉग नक्की बघा. फर्स्ट फोटो आला नाही का, त्यामध्ये क्लिअर दिसलं तो बाळ, तो अनएक्सपेक्टेड गेला आहे गाईज. तर थँक्यू सो मच ज्यांनी लाईक केलं. आणि म्हणजे अनएक्सपेक्टेड व्ह्यूज आले आहे. एक तास म्हणजे 1 दिवस 15-18 तासामध्येच 500 पार गेला होता तो. तर असं वाटतं आहे की चॅनलला रीच येऊन राहिला आहे. सो थोडासा एफर्ट जास्त लावा लागणार आहे आम्हाला. आणि तर त्याचेच प्रयत्न चालू आहे. तर थोडंसं
नींद हराम होईन, झोप खराब होईन, एकच झालं. थोडा वेळ जास्त द्यायला लागणार आहे. मजाक नाही आहे. सक्सेस रातोरात भेटत नसते. त्याच्यामागे खूप काही दिवस रात्र घालवले असते. तुम्हाला जे वाटते की एक दिवस ब्लॉग येऊन राहिला, एक दिवस नाही येऊन राहिला, त्याचा आमच्याकडून 100% प्रयत्न असतो. पण कधी कधी कसं असतं ना, टाईम मॅनेजमेंट नाही होत कधी. कारण की मी 8-9 तास जेव्हा लॅपटॉप समोर असतो, पुन्हा लॅपटॉप उघडायची पण इच्छा नसते. पण चाललो काही जात आम्ही. कामं महत्त्वाचे आज. आणले का तू स्टॅन? आणले का स्कॅन? आणलं नाही, इथं नाही लावायचं. खाली 2-3 कामं आहे ते करून आज. कामं करायचं, लवकर लवकर घरी यायचं. कारण ग्रिलवाला सुद्धा येणार. दुपारी ग्रिलवाला येईल. थोडंफार ऊन आहे म्हणून स्कार्फ बांधला. बाकी थंडच आहे वातावरण. पण गाडीवर स्कार्फ पाहिजे कारण धूळ वगैरे खूप जातो. नागपूरची ट्रॅफिक माहिती आहे कशी आहे. हे बघा गौरवने काय केलं, हेल्मेटला स्कॅन लावलं यूट्यूबचं. दाखव 1 मिनिट. अबे साले. आणि यामध्ये फोटो पण आहे माझा. तर एक स्कॅन इथे बाहेर लावून देऊ. बॉम्ब स्कॅन कोड बनवून ठेवून दिले आम्ही खूप सारे. अरे 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 पूर्णच उडलं रे ते खाली. इकडून कसा उडला? 1 eternity later. तर आता आम्ही आमचं काम करायला आलो आहे द मंदिर स्टोअरमध्ये. आणि ऑलमोस्ट आमचं काम झालेलंच आहे. छोटंसं काम होतं जे की इथे चालू आहे करणं. आणि गौरव तिकडे रील्स आणि व्हिडिओ शूट करतो आहे. खरं सांगते, तुम्ही जर येत असेल तर इथे भरपूर गोष्टी बघायला मिळेल. जसे की तुम्हाला इथे मंदिर आहे, मोठे सामान, इथे बऱ्याच प्रकारच्या मूर्तीसुद्धा अवेलेबल आहे. आणि क्वालिटी एकदम मस्त आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. मॅट फिनिश वगैरे. इथे आसन जे की आपण पूजा करताना आसनचा वापर करतो तर त्यासाठी सुद्धा आहे. समयांच्या पण व्हरायटी आहे, छोटी मोठी. आणि प्युअर ब्रास मटेरियलमध्ये आहे. सोबतच इकडे पण छान, इथे पण तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला मिळेल. जसे की ब्रासच्याच इथे सगळ्या बेल वगैरे आहे. आणि इकडे काही पूजेचं सामानसुद्धा मिळेल इथे, जे की आसन वगैरे छोटे छोटे देवाचे. आणि देवाच्या मूर्त्या पण भरपूर प्रकारच्या आहेत इथे. तर फायनली गाईज मंदिर स्टोअरमध्ये आलो होतो आम्ही आणि आमचं काम झालेलं आहे. सो लेट्स सी आता हे मंदिर स्टोअर आहे इथे. A few inches later. तर फायनली गाईज आता स्टिकरची कामं करते आम्ही. स्टिकर लागून देऊन इथं. अच्छा. फायनली गाईज क्लिप झालेला आहे. फायनली गाईज आपले जान्हवी ब्लॉगचे स्टिकर झाले आहे रेडियमचे. बसले पाहिजे आता. आज आमच्या गाडीचे नवीनीकरण होणार आहे. फुल अँड फायनल इथे लागणार आहे मस्तपैकी. आणि एक इथं यूट्यूबचा लोगो लावणार आहे मस्त मी. इथे यूट्यूब फायनली गाईज आज
लागलेला आहे, बघा तुम्ही कसं दिसते तर. काही लागलेले आपले फायनली स्टिकर लागलेले आहेत. ये बात जमजा गई. 1 hour later. सो गाईज, जरा डोरवरचे टॉवेल इग्नोर करा, कारण आपण मराठी लोक आहे आणि आपल्या घरी प्रथा असते डोरवर टॉवेल टाकायचे. काढवर मागे सांगितलं. आणि डोर झालं, फ्रीज झालं, यावर जर तुम्हाला सामान दिसणार नाही तर आपण प्युअर महाराष्ट्रातनं आहे असं. हा, तर चालो बाहेरून, कारण आता 6 month आहे आणि ऑलमोस्ट माझं बेबी जरा जास्त आलेलं आहे, तर त्यामुळे बसता नाहीत गाडीवर व्यवस्थित जास्त वेळ. तर तुम्हाला म्हटलं होतं मी स्टार्टिंगला ब्लॉगच्या की मी काही शूट ॲक्च्युली मी तुम्हाला काहीतरी दाखवणार वगैरे या ब्लॉगच्या एंडिंगला. तर आणि बाहेर गेलो होतो, द मंदिर स्टोअरमध्ये गेलो, जे की आम्ही मंदिराचं ते थोडं त्याला काहीतरी हे झालं होतं, स्क्रू वगैरे लूज. हां, त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी, ते आम्हाला ओळखतात चांगले, तर त्यांनी पण म्हटलं की आमचा आज थोडा ब्लॉग शूट करून द्या किंवा शॉर्ट्स वगैरे घ्या. सो गाईज, तुम्हाला जर मंदिर घ्यायचं असेल, कुठलीही मंदिर किंवा देवाशी रिलेटेड गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्हाला मी त्याची रील्स चॅनलवर टाकणार. तुम्हाला सांगितले इतक्या छान क्वालिटीच्या गोष्टी आहे. स्टूलसुद्धा आहे मंदिराच्या इथे बसायला. ब्रासच्या गोष्टी खूप प्युअर आहे, जसं बेल वगैरे असतात ना. तुम्ही जर आता नवीन घर घेताय किंवा तुमच्या घरात छान. तर गाईज, आता थोडा वेळ झाला आलो आम्ही दुपारी आणि चहा वगैरे पिलो मस्तपैकी. तर मोसम मस्ताना आहे, विजा असताना खराब हो जाएगा मैं तर असं व्हेरी गुड. आम्ही बाहेर जाणार होतो बेटा, मगाशी जे गेलो होतो आम्ही बाहेर, काम झालं आमचं. हे मंदिराचं हे जे आहे इथे हे असते एक थोडंसं ते सील निघालं होतं. आम्ही सांगितलं वॉरंटीमध्ये मंदिर, आणि वॉरंटीमध्ये असल्यामुळे त्यांनी म्हटलं भैया म्हणे मैं ग्लू लगा के देता म्हणे, अगर नहीं होगा ठीक तो मैं रिप्लेस कर दूंगा म्हणे, नया दे दूंगा म्हणे मैं. वन ऑफ द बेस्ट मंदिर स्टोर इन नागपूर. हे जे मंदिर स्टोर वाले आहे, हे ब्रँड एवढा पॉप्युलर आहे की US मध्ये पण शिफ्ट होते, ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री शिपिंग आहे. तर तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल, हे मंदिर कुठून घेतलं आम्ही, कितीला घेतलं, काय घेतलं, तुम्ही कमेंट करू शकता ब्लॉगवर. क्वालिटी तर बिल्ड क्वालिटी तर विचारू नका तुम्ही. मंदिर उचलू शकत नाही तुम्ही, 2 जणसुद्धा नाही उचलू शकत मंदिर. लिहून देतो मी, 2 जणसुद्धा नाही उचलू शकत मंदिर. एवढं वेटेड आहे, एवढं भारी आहे, माहिती नाही त्यात काय येतं. म्हणजे खूप जबरदस्त मंदिर बनवलं आहे त्यांनी. मला सांगूच कसं आहे काय आहे. आणि सर्विस पण चांगली, असं नाही की मंदिर विकायचे काम केले त्यांनी. सर्विस एक नंबर बेस्ट आहे. मी तुम्हाला इथे याचा फोटो पण लावतो आहे, इथे हा बघा. तर हा वेस्ट हायकोर्ट रोडवर आहे, 8 रस्ता स्क्वेअरवरून जावं लागते. खांबल्याच्या चौकातून सरळ जर गेलं तर द मंदिर स्टोर म्हणून आहे, तर तिथे तुम्ही जाऊन परचेस करू शकता. ठीक आहे, तर आता मी हे लावून देईल. आणि आता मगाशी म्हटलं होतं ब्लॉगच्या शेवट की एक आम्ही वस्तू घेतली आहे, जे की ब्लॉगच्या शेवट दाखवू. तर आणि हे पण ओ शीट मॅन, वीज हो लप 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 करतो मी. तर हे जे आहे स्टँड पण काढायचं आहे मला, कारण की ते आज येणार होता, पण भाऊसाहेब म्हणे उद्या येतो. 2-3 दिवसापासून, गुरुवारपासून 2-3 दिवसापासून उद्या येतो, परवा येतो. भाऊ म्हटलं तर द्यायचं तर येतो, तूच घेऊन जा, तुझ्याच घरी लावतो ग्रिल. आणि एक पार्सल अजून आलेलं आहे, आता फोन आला होता त्याचा, ॲमेझॉनवरून आला आहे. तर मोठं पार्सल आहे ते, जरा पाहू काय म्हणजे. पोटीने बोलवलं होतं. आणि धन्यवाद तुमचे, कारण की ब्लॉगवर पण छान व्ह्यूज आलेले आहे मस्तपैकी. सो गाईज, छान मस्तपैकी फ्रेश झाली, दिवे वगैरे लावले आणि हवा एवढी सुरू आहे, विजा पण होत आहे. आज शक्यतो पावसाचे चान्सेस आहे खूप सारे. आणि आता झालं, आता 12-2 वगैरेचे दिवस आहे, त्याला म्हणतात अवकाळी पाऊस, तर ते त्याचे दिवस सुरू झालेले आहे. आणि गरम एवढं होऊन राहिलं आहे, आभाळ असून थंडी वाजून गरम अवकाळी आहे.
आणि म्हणून मग मी असे वर केस पूर्ण बांधून घेतले. खूप गरम होतं आणि प्रेग्नन्सीमध्ये जरा जास्तच गरम गरम वाटतं सगळं. तर मग अशी ब्लॉग चक्कर आल्यासारखं काय वाटतं, रात्र अंग घुमलंच. तर मग अशी 1 मिनिट गाईज. तर मग अशी ब्लॉग शूट करत होती. तर स्पेस फुल झाली. तुम्हाला माहिती आहे कितीही मोठा मोबाईल वापरा पण यूट्यूबसाठी स्पेस खूप जास्त लागते. आणि सकाळपासून ब्लॉग शूट करते त्यामुळे स्पेस बिलकुल नव्हतीच. गौरव बोलते दुसरा घेऊन घेऊ. चला गौरव मला दुसरा मोबाईल घेऊन देणार आहे गाईज. गुड न्यूज कीपॅडवाला. सो चलो. तर इथलं मनी प्लांट जे आहे ते थोडं मोठं होतं पण मी छाटलं त्याला, थोडं शॉर्ट केलं. आता पावसामुळे छान ग्रो करेल. आणि आणखी एक कुरिअर आला आहे, हे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल काय आहे. तर ह्यामध्ये एवढं मोठं ते तुम्हाला कळेलच. हे नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. सो आता जे आम्ही दाखवणार आहे तर मी खूप दिवस झाले आहे घेते केलं होतं त्या गोष्टीसाठी खूप वेट केला. पण बापरे जाम थकल्यासारखं वाटतं. पाशीन मागे मी आहे. बड़ा हरामी हो बेटा. एवढं भारी आहे. सो गाईज अमेझॉन वरून बोलवलेला आहे. सो गाईज फायनली आपलं जे कुरिअर आहे अमेझॉनचं ते आलेलं आहे. आणि काय आहे यामध्ये मी तुम्हाला दाखवते. खूप दिवस झाले या गोष्टीला घ्यायला मला. त्याचं कारण की मला परफेक्ट घ्यायची होती, 1 टाइम घ्यायची होती. आणि तुम्हाला जसं आता तुम्ही सुरुवातीपासून ब्लॉग बघत आले आम्ही कुठली गोष्ट घेतो तर चांगली क्वालिटी चांगल्या सगळ्या गोष्टी बघूनच घेतो. कारण आपण ऑब्वियस आहे 4 पैसे जास्त द्यायचे पण क्वालिटी चांगली घ्यायची लॉंग टाईमसाठी. आणि ही गोष्ट अशी आहे की किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. तर जसं लास्ट एका ब्लॉगमध्ये कमेंट आली होती की कढई तुझी, तर कढई चेंज केली. त्याचबरोबर माझी आणखी एक वस्तू होती जी सगळ्यात खराब होती. मी खूप डॅमेज वस्तू यूज करते आणि रिस्क होती, खूप रिस्क होती. तुम्ही पण रिस्क घेऊ. याच्या पहिले पण कमेंट आला त्याच्या गोष्टीवर. हां, आणि कुकरबद्दल पण खूप काही लोकांनी मला कमेंट केल्या होत्या. तर काहीच खरंच मी रिस्क घेत होती हे मला आता रिअलाइज झालं. कारण त्याची शिटी सुद्धा तुटली आणि हँडल सुद्धा तुटलं होतं. तर कुकर मला मस्ट होता घेणं. सो फायनली लास्ट टाइम बोलवला होता पण तो आम्ही रिटर्न केला कारण आम्हाला तो आवडला नव्हता. पण आम्ही आता फायनली बोलवलेला आहे आणि मला खूप जास्त आवडला. हा गौरवची चॉईस आहे ॲक्च्युली. मला नापच्च्यातच सांगितलं नाही, गौरवनी माझ्या नापच्च्यात ऑर्डर टाकला. त्याला असं वाटलं की रिस्क खूप जास्त होत आहे. हाऊटिंगचा आहे हा. तर फायनली ये आलाय फायनली आपला स्टेनलेस स्टील. हा आहे हॉकिन्सचा. हा आम्ही बोलवला आहे ॲमेझॉनवरून. आणि हा प्रेशर कुकरचा 3.5 लिटरचा कुकर आहे. सोबत हा स्टेनलेस स्टील आहे. हेवी एवढा आहे की तुमच्या घरात जर चोर आला तुम्ही त्याला आरामात पटकू शकता एका जागेवर. एका कुकरनं तोंडच फोडील. आरामात चोर जर आला घरी. हँडल दिलेला आहे. पॅकेजिंगच्या बद्दल कायच बोला. जे विसल आहे याचं वेट एवढं आहे ना, एवढं भारी आहे हे. म्हणजे हे सुद्धा स्टेनलेस स्टीलने बनलेलं आहे हे बघू शकता. आणि एवढं क्यूट आहे हे की याचीच काय तारीफ करा. पुरा कुकर बघून घ्या आधी. तर चलो सगळ्यात मेन ज्या गोष्टीमुळे धमाका होऊ शकतो हे आहे मेन पार्ट. तर हा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. हे खूप सही आलेलं आहे बघा. याचं जे आहे हे कोटिंगमध्ये दिलेलं आहे. आणि गॅसकेट पण चांगलं हॉकिन्सचे ते ब्रँड हे केलेलं आहे इथे बघा. लीड हँडल ऑलवेज मुवमेंट फॉर प्रॉपर सिलिंग. ते थोडंसं थोडं ते हे राहते. तर हे भारी कुकर आहे ना. म्हणजे शेप बघा काही. एवढा भारी शेप वाटतो ना. म्हणजे यामध्ये तुम्ही बॉक्स पण घेऊ शकता. म्हणजे स्टीलचे भांडे ठेवून भात वरण वगैरे आरामात यूज करू शकता याला. आणि असं पण सिंगल यूज करायला पण सही आहे. तर 3mm एक्स्ट्रा थिक ट्रिपले बॉडी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ते सगळं आहे. याच्यामध्ये वायडर माउथ, इझी स्टिअरिंग अँड बेटर गॅस आणि इंडक्शन प्लस इंडक्शनसाठी सोबत एकदम बेस्ट. आणि हे बघा हॉकिन्सचे म्हणजे ISI सर्टिफाईड दिलेलं आहे. 3 लेअर याच्यामध्ये. खूप भारी आहे कुकर. तर काही असा होता आमची ही एक महत्वाची घेण्याचं कारण.
One eternity later. तर गाईज जेवण झालं आताच थोडा वेळ झाला. मगाशी मस्तपैकी नवीन कुकरमध्ये आम्ही पुलाव बनवला आणि कढी बनवली. नवीन कुकरचं आज उद्घाटन झालं. बघितलंच आहे मगाशी तुम्ही बघितलं होतं. आम्ही अनबॉक्सिंग सकाळी जे सांगितलं होतं मी की डब्यात काय आहे म्हणून तेच होतं. कुकरच होतं आणि ते सगळं झालं. वॉक केली छान मस्त अर्धा एक तास. आज मस्त हवा सुरू होती म्हणून वॉक पण. आजचे काम महत्वाचे म्हणजे तुम्ही बघितलं फायनली आपल्या गाडीवर लागलेलं आहे जान्हवीज ब्लॉग. दोन्ही साईडनी परफेक्ट लावलं. भारी दिसतं एक नंबर. म्हणजे रिअल मध्ये तर काय विचारू नका. मला फोटो पाहिजे होती स्टोरीला लावायला. खरं सांगते ना म्हणजे ते एवढा हायलाइट झाला ब्लॅक कलरवर व्हाईट कलर मध्ये. आणि गाडी आहे ना त्याच्यामध्ये परफेक्ट झालं. आणि उद्या स्कॅन लावायचं राहिलं. उद्या मी तेच बोलत होतो की उद्या स्कॅनर लावून टाकू. म्हणजे आमचं कम्प्लीट स्वप्न पूर्ण झालं. आम्ही ठरवलं होतं की बाईक जेव्हा घेऊ तेव्हा चॅनलचं नाव टाकू आणि स्वामीचा फोटो जे की स्वामीचा लावलेलंच आहे गाडीला सोबत. त्याचबरोबर आता जान्हवीज ब्लॉग्सचं जे आपलं लोगो आहे जे काही नाव आहे ते सुद्धा लावायचं होतं. ते पण आज फायनली कम्प्लीट केलंच. रेशनच्या तिथे गेलो होतो. KYC करायची होती म्हटलं पण जाऊ दे ते बंद होतं म्हटलं वापस येऊन गेलो. आणि तिथे वेळ पण तिथेच वेळ गेला. आम्ही धंतोली सायंकाळच्या वेळेत कुठलेच काम होऊ शकत नाही कारण की वातावरण बदलून जाते. जेव्हा पण त्या विजा चालू होऊन जाते पाऊस चालू होऊन जाते म्हणून आम्ही अवॉइडच केलं म्हटलं जाऊ दे. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आज तशी ग्रिल लागणार होती आमची पण ते काही झालेलं नाहीये. तर ते उद्याला येणार आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ते कशी बनवली आम्ही ग्रिल ते तुम्ही बघा, नक्की बघा. ही डिझाईन याची होती. ती डिझाईन थोडी महागात पडली तर लेट्स सी बघू असं म्हणते तर. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटू एका नवीन जाम थकलो आहे. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय गाईज. गुड नाईट. बाय बाय. जास्त मुवमेंट राहण्यानंतर चुलचुल करून राहिली ती जास्त.